आज दुपारी रवी दुकानातून धापात टाकत घरी आला आणि त्याच्या पत्नीला प्रियाला म्हणाला, "प्रिया, लवकर बॅग भर, आपल्याला गावाला जायचे आहे." प्रिया म्हणाली, "गावी का जायचे आहे? कशासाठी? अचानक काय झाले? आणि तुम्ही इतके टेन्शनमध्ये का आहात?" पण रवी इतका घाबरला होता की तो बोलू शकत नव्हता. त्यांच्या बायकोने पटकन त्याला एक ग्लास पाणी दिले आणि म्हणाली, "हे घ्या, आधी पाणी प्या आणि सावकाश सांगा काय झाले आहे." पाणी पिल्यानंतर रवी म्हणाला, "आता काही वेळापूर्वी मोठ्या आईचा फोन आला होता. तिने आपल्याला शक्य तितक्या लवकर गावी यायला सांगितले आहे." नवऱ्याचे बोलणे ऐकून प्रिया रागाने म्हणाली, "असे काय झाले म्हणून त्यांनी आपल्याला लवकरात लवकर बोलवले आहे? आता आपल्याकडून काय हिरावून घ्यायचे बाकी राहिले आहे? हे बघा, तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जा, पण मी काही येणार नाही. आता मला त्या घरात जायचे नाही." रवी म्हणाला, "प्रिया, मला ठाऊक आहे तुझी त्या घरात जाण्याची अजिबात इच्छा नाही. प्रिया, तुझा राग मी समजू शकतो, पण जर मोठ्या आईच्या ठिकाणी तुझी आई किंवा माझी आई असती तरीसुद्धा तू यायला नकार दिला असतास का? प्रिया, मला वाटते काहीतरी गंभीर बाब असेल." मोठ्या आईचा आवाज खूप जड वाटत होता. असे वाटत होते की ती एखाद्या मोठ्या संकटात सापडली आहे. "मी तिला अनेकदा विचारले, पण तिने काही सांगितले नाही. ती फक्त म्हणाली की लवकरात लवकर ये." प्रिया अजूनही यायला नकार देत होती, पण रवीने तिला खूप समजावले. तेव्हा ती जड अंतःकरणाने तिची बॅग पॅक करू लागली. तोपर्यंत रवीही लवकर तयार झाला आणि त्याने कॅबला फोन केला. काही वेळाने दोघेही कॅबमध्ये बसले आणि त्यांच्या गावी निघून गेले. रवीने त्याच्या पत्नीकडे एक नजर टाकली, जी खिडकीतून बाहेर पाहत होती आणि शांतपणे काहीतरी विचार करत होती. त्याने क्षणभर त्याच्या पत्नीकडे पाहिले, मग तो देखील खिडकीबाहेरचे दृश्य पाहत स्वतःशीच विचार करू लागला, "खरंच, हे आयुष्य खूप विचित्र आहे. आयुष्याला आपण ज्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितो त्या दिशेने ते अजिबात जात नाही. आपण विचार करतोय आणि घडते भलतेच." असा विचार करत रवी भूतकाळात गेला. रवी खूप लहान होता जेव्हा त्याची आई गेली. त्यानंतर त्याचे वडील श्रीधरराव एकटेच त्याची काळजी घेऊ लागले. सर्व नातेवाईक आणि समाजातील लोकांनी त्यांना पुन्हा लग्न करण्यास सांगितले, पण त्यांनी तसे केले नाही. श्रीधरराव म्हणाले की "नाही, मी माझ्या मुलासाठी सावत्र आई आणू शकत नाही. मी त्याला एकट्याने वाढवून मोठा करेन." पण म्हणतात ना, एखादे मोठे काम करण्यासाठी सहकार्य आणि संघटनेची गरज असते. त्यांच्यासोबतही असेच काहीसे घडले. ते आपल्या मुलाची आणि घराची एकट्याने काळजी घेण्यास असमर्थ होत चालले होते. श्रीधरराव कसे तरी आपल्या मुलाला वेळेवर जेवू घालत असत, पण ते स्वतः कधीही वेळेवर जेवत नव्हते. कधीकधी स्वयंपाक करण्यात व्यस्त असताना अर्धवट जेवून झोपी जायचे किंवा कधीकधी फक्त पाणी पिऊन झोपायचे. श्रीधररावांनी कधीच आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही आणि त्यामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली आणि एके दिवशी ते खूप आजारी पडले आणि अंथरुणाला खिळून राहिले. बरेच उपचार करूनही श्रीधरराव बरे झाले नाहीत आणि पुन्हा ते कधीही उठून उभे राहिले नाहीत. आपली अंतिम वेळ जवळ येत असल्याचे पाहून त्यांनी आपल्या भावाला नारायणरावांना जवळ बोलावले आणि आपल्या मुलाला रवीला भावाच्या स्वाधीन करत म्हणाले, "दादा, मी माझा मुलगा तुझ्या स्वाधीन करतो. त्याला स्वतःचा मुलगा समजून वाढव. जर त्याने काही चूक केली तर त्याला फटकार, त्याचा कान धर. झाल्यास त्याच्या कानशिलात ठेवून दे, पण त्याला कधीही एकटे सोडू नकोस. तो खूप लहान आहे." हे बोलताना श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आले. नारायणराव म्हणाले, "श्रीधर, अरे रवी काही परका आहे का? तो मला माझ्या स्वतःच्या मुलासारखा आहे. मी त्याला माझ्या दोन्ही मुलांसारखे शिक्षण देईन आणि एक चांगला माणूस बनवेन. तू काळजी करू नकोस." मोठ्या भावाच्या तोंडून असे चांगले शब्द ऐकून श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आले. ते पुढे म्हणाले, "दादा, आता मी निश्चिंतपणे जाईन." रवी लहान होता, पण वडील आणि मोठ्या काकांमधील बोलणे त्याला व्यवस्थित समजत होते. काही दिवसानंतर श्रीधररावांचा मृत्यू झाला आणि रवी एकटा पडला. तेव्हा नारायणराव त्याला आपल्या घरी घेऊन आले. वडिलांच्या सांगण्यावरून
रवी काकांच्या घरी राहू लागला. नारायणरावांना 2 मुलगे होते. आता 3ही भाऊ एकत्र वाढू लागले. नारायणराव 3ही मुलांची खूप काळजी घेत असत. पण मोठी आई म्हणजे सुमनताई कधी-कधी भेदभाव करत असत. रवीला सर्व काही समजत होते, पण तो काहीही बोलत नव्हता. त्यामुळे रवीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. तो परीक्षेत नेहमी टॉपर यायचा. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवी काही वेळा सरकारी नोकरीच्या परीक्षेला बसला, पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याचे लग्नाचे वय झाले होते, त्यामुळे त्याच्या मोठ्या आईने रवीचे लग्न लावून दिले, जेणेकरून घरात सून येईल आणि ती सुमनताईंना घरकामात मदत करेल. रवीचे लग्न झाल्यामुळे आता त्याच्यावरही जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, पण त्याचे उत्पन्न काहीच नव्हते. त्यामुळे सुमनताई कधी-कधी टोमणे मारायच्या की आणखी किती दिवस ही या दोघांना फुकटचे खायला घालणार आहे कोणास ठाऊक. कुठेतरी कामाला जाऊन 4 पैसे कमवायचे तर सरकारी नोकरीची वाट बघत बसला आहे. सरकारी नोकऱ्या काय रस्त्यावर पडल्या आहेत का? अक्कल कशी येत नाही या मुलाला तेच कळत नाही. मोठ्या आईच्या अशा बोलण्याने रवी काळजीत पडला. त्याला त्याच्या काकांशी बोलायचे होते, पण त्याची हिंमत झाली नाही. मग एके दिवशी तो नारायणरावांच्या खोलीत जाऊन शांतपणे खुर्चीवर बसला. त्याला पाहून ते म्हणाले, "काय झाले रवी बेटा? तू इतका दुःखी का आहेस आणि असा गप्प का आहेस? काय झाले आहे? काही अडचण असेल तर मला सांग." मग रवी म्हणाला, "काका, बऱ्याच दिवसांपासून मी स्पर्धा परीक्षा देतोय, पण त्यात काही यश मिळत नाही. त्यामुळे मला असे वाटते की मी काही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही. आता माझे लग्नही झाले आहे. उद्या कुटुंब वाढले तर मी माझा संसार कसा सांभाळू? काका, मी आणखी किती दिवस तुमच्यावर अवलंबून राहू? त्यामुळे काका, कृपया मला थोडी मदत करा. मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे." नारायणराव म्हणाले, "पण यासाठी मी तुला भांडवल कुठून देणार? माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की त्यातून तू व्यवसाय सुरू करशील." रवी म्हणाला, "नाही काका, मला भांडवल देऊ नका. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ठेवलेली जी काही प्रॉपर्टी आहे, त्यातील थोडीशी प्रॉपर्टी विकून मला पैसे द्या." हे ऐकून नारायणराव खूप नाराज झाले. ते मनात म्हणाले की एखादी लहान मोठी नोकरी करून पैसे कमवण्याऐवजी आणि स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय सुरू करण्याऐवजी हा वडिलांची प्रॉपर्टी विकायला सांगतोय. पण बराच वेळ विचार केल्यानंतर नारायणरावांना रवीचे बोलणे योग्य वाटले आणि त्यांनी त्याच्या प्रॉपर्टीचा काही भाग विकून त्याला पैसे देण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा ही गोष्ट सुमनताईंना म्हणजे त्याच्या मोठ्या आईला समजली, तेव्हा तिने घरात गोंधळ घालायला सुरुवात केली. ती म्हणाली, "काल परवाचा मुलगा ज्याला मी माझ्या हातांनी वाढवले, त्याला खायला प्यायला घातले आणि आज तोच त्याचा हिस्सा मागतो आहे." सुमनताई रवीला म्हणाली, "अरे रवी, तू आता मोठा झाला आहेस. मिळेल तिथे नोकरी करून पैसे कमव आणि संसार कर. मी तुला माझा पोटचा मुलगा समजून वाढवले, पण तू तर आम्हाला परके समजत आहेस." ती नारायणरावांना म्हणाली, "हे बघा, मी तुम्हाला स्पष्टच सांगते, याला काहीही देण्याची गरज नाही. तो खरे बोलतोय की खोटे हे आपल्याला कसे कळणार?" काका म्हणाले, "पण सुमन, रवी खोटे का बोलेल? तो जे म्हणतो ते बरोबर आहे. त्याला हवी तशी नोकरी मिळत नाही तर मग तो व्यवसायच करणार ना. एकतर त्याचे लग्न झाले आहे. उद्या त्याला मुलेबाळे होतील, मग पुढे काय? किती दिवस तो आपल्यावर अवलंबून राहणार आहे?" सुमनताई म्हणाल्या, "हे पहा, ही त्याची समस्या आहे आणि त्याची कसली आणि कोणती संपत्ती? त्याचा कोणताही हिस्सा नाही." नारायणराव म्हणाले, "सुमन, हे तू काय बोलत आहेस? जो काही वाटा माझा होता तसाच त्याच्या वडिलांचाही होता, म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा श्रीधरचाही होता. आता श्रीधरच्या मागे ती प्रॉपर्टी रवीचीच होईल ना?" नवऱ्याचे बोलणे ऐकून सुमनताईंनी तोंड फिरवले. नारायणराव म्हणाले, "काय झाले सुमन? तू असे तोंड का फिरवलेस? हे बघ, मला तर भीती वाटतेय की तू काही चूक तर केली नाहीस ना?" ते तू काय करत आहेस सुमन? सांग, तुला काय म्हणायचे आहे?" सुमनताई म्हणाल्या, "मी आत्ताच सांगते. आता रवीचा कसलाही वाटा वगैरे नाही. जे काही आहे ते माझ्या 2ही मुलांचे आहे." आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून नारायणरावांचे डोळे पाणावले. ते म्हणाले, "हे तू काय बोलत आहेस सुमन?
आणि श्रीधरची संपत्ती आपल्या मुलांची कशी होईल? सुमनताई म्हणाल्या, कारण भाऊजींनी त्यांची संपत्ती रवीच्या नावावर करण्याऐवजी आपल्या मुलांच्या नावे केली आहे. हे ऐकून नारायणराव दंग होऊन म्हणाले, पण कधी आणि कशी? तू काही आगाऊपणा करून फसवून हे काम केले नाहीस ना? सुमनताईंनी खाली मान घातली. त्यामुळे नारायणराव खूप संतापले आणि त्यांनी सुमनताईवर हात उचलला. पण तोपर्यंत रवीने मागून त्यांचा हात पकडला. तो म्हणाला, नाही काका, ही चूक करू नका. आणि तसेही जमीन माझ्या नावावर असली काय किंवा माझ्या भावांच्या नावावर असली काय, याने काय फरक पडणार आहे? आहे तर आपल्याच घरात ना. काका, काही हरकत नाही. आणि हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कुठून तरी पैशांची व्यवस्था करेन. नारायणराव डोके धरून बसले आणि म्हणाले, रवी बेटा, मी माझ्या भावाला वचन दिले होते की मी तुझी काळजी घेईन. पण माझ्या पत्नीने माझा एवढा मोठा विश्वासघात केला, यावर माझा विश्वासच बसत नाही. सुमन, तू हे काही बरोबर केले नाहीस. तुला एक दिवस पश्चाताप होईल. रवीला देखील वाईट वाटत होते, पण तो काहीही बोलला नाही. त्याने त्याच्या बायकोचे दागिने विकले आणि काही पैसे मित्रांकडून उसने घेतले आणि एक छोटेसे कपड्यांचे दुकान उघडले. त्याच्या बायकोने त्याला असेही सांगितले की तुम्ही कायद्याची मदत घ्या, मगच तुम्हाला वडिलांची प्रॉपर्टी मिळेल. रवी म्हणाला, नाही, मी हे करू शकत नाही, कारण मी खूप लहान असताना माझे आईवडील गेले आणि तेव्हापासून काका आणि मोठ्या आईने माझा सांभाळ केला. त्यामुळे आता त्यांनी मला माझा वाटा दिला किंवा नाही दिला तरी मी त्यांना काहीही बोलणार नाही आणि कधीच प्रॉपर्टीचा विषयही काढणार नाही. पण ही गोष्ट जेव्हा नारायणरावांच्या दोन्ही मुलांना समजली की रवीने त्याचे शिक्षण सोडून व्यवसाय सुरू केला आहे, तेव्हा त्यांनीही नारायणरावांकडे पैसे मागायला सुरुवात केली. ते दोघेही शिक्षण सोडून व्यवसाय करण्याबद्दल बोलू लागले. पण जेव्हा नारायणरावांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा घरात या मुद्द्यावरून दररोज भांडणे होऊ लागली. नारायणराव आणि सुमनताई दोघेही आपल्या मुलांना समजावून सांगून थकले, पण त्यांच्यापैकी कोणीही ऐकायला किंवा समजून घेण्यास तयार नव्हते. हे पाहून एके दिवशी सुमनताई रागावल्या आणि रवीला म्हणाल्या की जेव्हापासून तू माझ्या घरी राहायला आला आहेस, तेव्हापासून मी कधीही 4 घास सुखाचे खाल्लेले नाहीत. आज माझ्या घरात जे काही घडत आहे ते फक्त तुझ्यामुळे घडत आहे. रवी, आता तू कमवू लागला आहेस, मग तू इथून निघून का जात नाहीस? हे ऐकून रवीला खूप आश्चर्य वाटले. रवी आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आले. रवी म्हणाला, मोठी आई, आम्ही कुठे जायचे? माझी एवढी कमाई नाही की मी माझ्या बायकोला घेऊन वेगळा राहू शकेन. सुमनताई म्हणाल्या, ते तुझे तू पाहून घे, मला काही सांगू नकोस. नारायणराव म्हणाले, सुमन, तू अशी का वागत आहेस? रवीला आपल्याशिवाय कोणाचा आधार आहे? सुमनताई म्हणाल्या, जर तुम्हाला तो इतकाच प्यारा आहे तर तुम्हीही ह्या घरात राहू नका. हे ऐकून रवीला खूप वाईट वाटले. तो म्हणाला, मोठी आई, तू माझ्यामुळे काकांना रागवू नकोस. मी उद्याच इथून निघून जाईन. हे पाहून नारायणरावांनी गुपचूप रवीच्या हातात काही पैसे दिले आणि त्याला बायकोसह तिथून निघून जाण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी रवी जड अंतःकरणाने त्याच्या बायकोसह घर सोडून शहरात राहायला गेला. शहरात गेल्यानंतर नवरा बायकोने खूप कष्ट केले आणि त्या छोट्याशा दुकानाचे शोरूममध्ये रूपांतर केले. ह्या दरम्यान तो 2 मुलांचा बापही झाला आणि आता आपल्या बायको मुलांसह आनंदाने राहू लागला. साधारण 10 वर्षांपूर्वी जेव्हा तो गावातून शहरात आला, तेव्हाच त्याने ठरवले होते की तो पुन्हा कधीही गावी जाणार नाही. आणि खरेच तर या 10 वर्षात रवी कधीही गावी गेला नाही किंवा कोणीही त्याला गावी बोलावले नाही. पण आज अचानक त्याला मोठ्या आईचा फोन आला होता. तिने का फोन केला असेल, काय झाले असेल, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता की तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, साहेब, आपण तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो आहोत. हे ऐकून रवी त्याच्या भूतकाळातून बाहेर आला. मग तो कॅबमधून खाली उतरला. त्याने ड्रायव्हरला पैसे दिले आणि तो घरात गेला. तिथले दृश्य पाहून रवी आणि प्रिया दोघेही स्तब्ध झाले. नारायणराव पलंगावर झोपले होते. ते खूप अशक्त झाले होते. त्यांना उठता बसता येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. सुमनताई त्यांच्या बाजूलाच उदासपणे डोक्याला हात लावून बसल्या होत्या. रवीला पाहताच त्या रडू लागल्या. रवीने विचारले, मोठी आई, काकांना काय झाले आहे?
ती म्हणाली, बाळा, मी जे पेरले तेच उगवले आहे. देवाने मला तुझ्यावर केलेल्या अन्यायाचे फळ दिले आहे. तू घराबाहेर पडताच माझ्या दोन्ही मुलांनी घरात गोंधळ घालायला सुरुवात केली. दोघांनीही शिक्षण सोडून दिले आणि व्यवसाय करण्यासाठी तुझ्या काकांकडे पैसे मागायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी आम्हा दोघांनाही मारहाण केली. त्यांनी आमची संपत्ती जबरदस्तीने घेतली आणि ती व्यवसायात गुंतवली, पण तिथेही त्यांना यश मिळाले नाही. दोघांनी सर्व काही उद्ध्वस्त केले. जेव्हा मालमत्ता संपली तेव्हा त्यांनी माझ्याकडे दागिने मागितले आणि मी ते देण्यास नकार दिला तेव्हा दोघांनीही आम्हा दोघांना घराबाहेर हाकलून दिले. आम्ही दोघे कसे तरी आमचे आयुष्य जगत होतो, पण गेल्या महिन्यातच रात्री अचानक तुझ्या काकांची तब्येत बिघडली. मी खूप घाबरले होते. मला काहीच सुचत नव्हते. मग मी धावत नितीन आणि सचिनकडे गेले. मी रात्रभर त्यांचा दरवाजा ठोठावत होते की तुमच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा, नाहीतर काहीतरी भयंकर घडेल. पण दोघांनीही दार उघडले नाही. मग शेजाऱ्यांच्या मदतीने मी ह्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले की तुमच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तुम्ही त्यांना दवाखान्यात आणण्यास उशीर केला. जर वेळेवर आणले असते तर ते पूर्णपणे बरे झाले असते, पण आता हे शक्य नाही. असे बोलता बोलता सुमनताई रडू लागल्या. रवी म्हणाला, मोठी आई, एवढे सर्व घडले तरी देखील तू मला का सांगितले नाही? तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत शहरात चला. मी काकांना तिथे एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाईन. त्यांना उत्तम उपचार देईन. सुमनताई म्हणाल्या, नाही बाळा, आता नाही. आता खूप उशीर झाला आहे. ते फक्त काही दिवसांचेच सोबती आहेत. असे बोलून सुमनताई आतल्या खोलीत गेल्या आणि एक पोटली घेऊन आल्या आणि म्हणाल्या, रवी, माझ्या दोन्ही मुलांनी मिळून सर्व मालमत्ता जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. आता माझ्याकडे काहीही नाही. मी तुला इथे यासाठी बोलावले आहे कारण मला तुला काहीतरी द्यायचे आहे. सुमनताईंनी रवीच्या हातावरती पोटली ठेवली आणि म्हणाल्या, ह्यात तुझ्या आईचे काही दागिने आहेत. ते तुझ्याकडे ठेव. बेटा, देवाने मला तुझी फसवणूक केल्याची शिक्षा दिली आहे. माझा नवरा खूप आजारी आहे. आम्हाला 2 वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. माझी मुले अन्न, पाणी, औषधे देणे तर दूर, पण एकदा देखील पाहायला आले नाहीत. रवी म्हणाला, मोठी आई, सचिन आणि नितीन दादा आणि दोन्ही वहिनी अशा का वागत आहेत? तुम्ही दोघे तर त्यांचे आई वडील आहात. त्यांनी तुमच्यासोबत असे वागायला नव्हते पाहिजे. मोठी आई, मी त्यांच्याशी बोलेन. आणि हो, तुम्ही म्हणालात ना, हे माझ्या आईचे दागिने आहेत, तर हे तुमच्याकडेच असू देत. मला काहीही नको आहे. तुमच्या आणि काकांच्या आशीर्वादाने मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. सुमनताई म्हणाल्या, सुनबाई, हे दागिने तुझ्याकडे ठेव. माझ्याकडे राहिले तर दोघे येऊन हेही दागिने घेऊन जातील. त्या पुढे म्हणाल्या, रवी, आता सचिन आणि नितीनशी बोलून काही उपयोग नाही. त्यांचे जाऊ देत, पण हे एक पत्र आहे जे तुझ्या काकांनी तुला द्यायला सांगितले होते. रवीने पत्र उघडले तेव्हा त्यात लिहिले होते, बेटा, शक्य असेल तर मला माफ कर. तुझ्या मोठ्या आईने तुझे खूप वाईट केले आहे आणि मी इच्छा असूनही काहीही करू शकलो नाही. पण बघ, देवाने आम्हाला त्याची शिक्षा दिली आहे. मी आता काही दिवसांचा सोबती आहे, म्हणून शक्य झाल्यास मी गेल्यानंतर तुझ्या मोठ्या आईला एखाद्या वृद्धाश्रमात सोड. मला ठाऊक आहे, आमच्या दोन्ही मुलांपैकी कोणीही तिची काळजी घेणार नाही. ती निराधार होईल. हे वाचताच रवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, नाही काका, मी असे कधीच होऊ देणार नाही. कधीच नाही. मुलगा असताना आई निराधार होणार नाही. नारायणराव काहीही बोलू शकत नव्हते, पण ते सर्व काही ऐकू आणि अनुभवू शकत होते. रवीला पाहून आणि त्याचे बोलणे ऐकून नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी नारायणरावांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन आणि नितीनने 13व्याचे विधी केले नाहीत. मग रवी पुढे आला आणि त्याने काकांच्या 13व्याचे सर्व विधी पार पाडले. 13व्यानंतर दोन्ही भाऊ आपापसात वाद घालू लागले की आता त्यांची आई कोणासोबत राहील, आईला कोण सांभाळेल. नितीन म्हणाला, तू आईला तुझ्याकडे ठेवून घे. तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, नाही दादा, आधी आई तुझ्याकडे राहील आणि नंतर काही दिवसच माझ्याकडे राहील. त्यांच्यातील वाद पाहून रवी म्हणाला, तुम्ही दोघे आपापसात भांडू नका. आई माझ्यासोबत राहील. यापुढे ती आमच्यासोबत शहरात राहील. हे ऐकून दोन्ही भाऊ म्हणाले, हो हो,
तू तर तुझा मोठेपणा दाखवणारच ना. याला सर्व लोकांसमोर देखावा करायचा आहे. सचिन म्हणाला, आई तू याच्यासोबत जाऊ नकोस, नाहीतर सगळे नातेवाईक आम्हाला नावे ठेवतील. म्हणतील 2 मुले असून देखील आई पुतण्याच्या घरी राहायला गेली आणि तिथेही हा आणि ह्याची बायको तुझ्याशी कसे वागतील कोणास ठाऊक. हे ऐकून सुमनताई म्हणाल्या, बेटा नातेवाईक तर तसेही तुम्हा दोघांना नावे ठेवत आहेत की वडील जिवंत असताना तुमच्यापैकी एकाने देखील त्यांच्यावर उपचार केले नाहीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील अंत्यसंस्कारही केले नाहीत. तुम्हा दोघांना याची लाज वाटली पाहिजे. जर रवीला मला शहरात घेऊन जायचे आहे तर मी त्याच्यासोबत जाईन. खरे तर रवी त्या दोघांनाही असेच उत्तर देऊ शकला असता, पण सुमनताईंकडे पाहून तो काहीच बोलला नाही. दोघेही पती-पत्नी सुमनताईंना घेऊन शहरात त्यांच्या घरी परतले. ते तिघेही घरी आल्यावर रवीच्या दोन्ही मुलांनी प्रियाला विचारले, मम्मा ह्या कोण आहेत? तेव्हा प्रिया म्हणाली, बाळांनो ही तुमची आजी आहे. आजी आहे हे ऐकताच दोन्ही मुले सुमनताईंना बिलगली आणि दोघेही म्हणाले की आता आम्ही आजीसोबत राहणार. मम्मा आम्ही आमच्या मित्रांनाही सांगणार की आमची आजी आली आहे. सुमनताईंनी प्रेमाने आपल्या नातवंडांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या रवीच्या घराकडे पाहू लागल्या. रवीने खरोखरच खूप प्रगती केली होती. त्याने मोठा बंगला बांधला होता. बंगल्यातील प्रत्येक खोलीत सुखसुविधा होत्या. मग रवी आणि प्रियाने सुमनताईंना त्यांच्या खोलीत नेले. त्यांच्या खोलीतही सर्व सुविधा पाहून सुमनताईंच्या डोळे आश्चर्याने विस्फारले. तिने रवीला विचारले, बाळा ही सगळी खोली माझी आहे का? मी इतक्या मोठ्या खोलीत राहणार नाही. मी मुलांसोबत त्यांच्या खोलीत राहीन. रवीने सुमनताईंकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाला, मोठी आई ही एक खोली तुझी नाही तर संपूर्ण घर तुझे आहे. त्यामुळे तुला जिथे राहायचे आहे तिथे आरामात राहा. तुला स्वतंत्र खोली दिली आहे जेणेकरून तू इथे आराम करू शकशील. इतर वेळी तू मुलांसोबत आणि प्रियासोबत घालव. सुमनताईंच्या डोळ्यातून पाणी आले. त्याने रवीच्या कपाळाचे चुंबन घेतले. हळूहळू सुमनताई मुलांमध्ये एकरूप झाल्या. त्या आपल्या नातवांची काळजी घेऊ लागल्या आणि यामुळे प्रियाचाही वेळ वाचू लागला. आता प्रिया ही रवीसोबत दुकानात जाऊ लागली. जास्त वेळ देऊ लागली. त्यामुळे व्यवसायात खूप प्रगती होऊ लागली. प्रत्येक दिवस छान जात होता. सर्वजण आनंदाने राहत होते. एके दिवशी जेव्हा दोन्ही मुले शाळेत होती, रवी आणि प्रिया कामावर गेले होते, तेव्हा दारावरची बेल वाजली. सुमनताईंनी दरवाजा उघडला तर समोर सचिन आणि नितीन आपापल्या बायकोंसह दरवाजात उभे होते. त्या सर्वांना पाहून सुमनताईंनी दरवाजा लावला. ते चौघेही दरवाजा ठोठावत होते. सचिन म्हणाला, आई दरवाजा उघड. आम्हा दोघांना तुझ्याशी आणि रवीशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. सुमनताई म्हणाल्या, हे बघा माझा मुलगा आणि सून घरात नाहीत आणि मी कोणत्याही अनोळखी लोकांसाठी दरवाजा उघडू शकत नाही. नितीन म्हणाला, आई तू असे का बोलत आहेस? आम्ही तुझी मुले आहोत. प्लीज आई दरवाजा उघड. चौघेही खूप विनवणी करू लागले. तेव्हा सुमनताईंनी दरवाजा उघडला, पण त्यांनी कोणालाही आत येऊ दिले नाही. त्या म्हणाल्या, बोला काय बोलायचे आहे? सचिन म्हणाला, आई आम्ही खूप संकटात सापडलो आहोत. असे काय झाले म्हणून तुमच्यावर एवढे मोठे संकट कोसळले? सचिन म्हणाला, आई बिझनेससाठी आम्ही बँकेतून लोन घेतले होते, पण बिझनेस व्यवस्थित चालू शकला नाही. त्यामुळे आम्ही बँकेचे कर्ज फेडू शकलो नाही. त्यामुळे बँकेने सर्व काही जप्त केले आहे. आई आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता आम्हाला फक्त तुझा आणि रवीचा आधार आहे. कुठे आहे रवी? मला त्याच्याशी बोलायचे आहे. हे ऐकून सुमनताई रवीला फोन लावू लागल्या, पण अचानक त्यांना मागचे सर्व काही आठवले की जेव्हा नारायणराव आजारी होते त्यावेळेस त्या सचिन आणि नितीनकडे गेल्या. त्यांचा दरवाजा अशाच प्रकारे ठोठावत होत्या, पण तेव्हा सचिन किंवा नितीनपैकी एकाने देखील दरवाजा उघडला नाही. त्या दोघांनी फसवणूक करून त्यांची सगळी संपत्ती हडप केली. वडिलांवर उपचार केले नाहीत. दोन्ही मुलांनी आम्हाला अन्नाच्या एका घासासाठी तरसवले. हे आठवताच सुमनताई म्हणाल्या, जर मुले आपल्या आईवडिलांचा विश्वासघात करू शकतात तर ते आपल्या भावाचा विश्वासघात का करू शकणार नाहीत? तुम्ही दोघांनी आम्हाला जी काही वागणूक दिली आहे त्याची शिक्षा आज देवाने तुम्हाला केली आहे. हे पहा, मी तुमची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही. आणि हो, यापुढे तुम्ही मला तुमचे तोंड देखील दाखवायला येऊ नका. आणि तुम्ही चौघेही माझ्या मुलाच्या आणि सुनेपासून
4 हात लांब राहा. एवढे बोलून सुमनताईंनी दरवाजा बंद केला आणि मग ते चौघेही निराश होऊन तिथून कायमचे निघून गेले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.